परमेश्वराचे फार स्मरण करा, प्रयोजन हो. आज पुन्हा ह्या सुंदरशा प्रसंगी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुमचं स्वागत असो. सुंदरचं वातावरण, सुंदरशी वेळ, सुंदरसा चांगला आवाज हा आपल्या काही पडत आहे. आणि आज आपण जी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत, एवढंच नाही तर संपूर्ण आपल्या देशभर ही जी परिस्थिती आपण पाहत आहोत आणि ती परिस्थिती म्हणजे हा पाऊस आणि हा पावसाळा. आणि ज्या वेळेस ह्या ऋतूविषयी आम्ही विचार करतो, ह्या पावसाळ्याविषयी विचार आम्ही करतो, त्यावेळेस परमेश्वर हा किती महान आहे याची जाणीव, याची प्रचिती आम्हाला येते. आणि ह्या दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही संपूर्ण निसर्गाकडे पाहिल्यानंतर आमच्या मुखातून सहज शब्द निघतो आणि तो शब्द म्हणजे हाऊ ग्रेट दाऊ आर्ट. हे परमेश्वरा, तू किती महान कृत्य. पाऊस हा पावसाळा परमेश्वराने मानवाला दिलेली उत्तम देणगी आहे. मागील काही दिवसापूर्वी जे शेतकरी बंधू होते, त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांनी आपली जमीन नांगरली. पहिला पाऊस पडला. पहिला पाऊस पडल्यानंतर जे ढेकळं त्या जमिनीतून निघालेले होते ते थोड्याफार पावसाने ते विरघळले. नंतर यंत्राच्या सहाय्याने, बैलांच्या सहाय्याने त्यांनी आपली शेतजमीन साफसफाई केली. आपल्या शेतजमिनीची मशागत केली आणि आतुरतेने ते वाट पाहत होते. आणि पहिला पाऊस पडला. पहिल्या पावसामध्ये त्यांनी आपल्या जमिनीमध्ये बी पेरलं आणि ज्या गोष्टीचे ते आतुरतेने वाट पाहत होते आणि ती म्हणजे पावसाळा. तर परमेश्वराने मानव जातीला हे अभिवचन दिलेले आहेत. आणि कर्कवते बापाची जे काही अभिवचन आहे ते अति उत्कृष्ट आहे. अनुवाद याचा 28वा अध्याय जर आपण पाहिला तर 11 आणि 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती, ती तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स आणि तुझ्या भूमीचा उपज ह्याची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करेल. म्हणजे परमेश्वर तुम्हाला बरकत देईल, परमेश्वर तुम्हाला समृद्धी देईल. आणि जे बी तुम्ही मातीत पेरलेलं आहे त्याचं प्रतिफळ हे निश्चित रीतीने हे मिळणार आहे. आणि अनुवाद याचा 11वा अध्याय आणि 4थं वचन जर आम्ही पाहिलं, अनुवाद याचा 11वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तर मी तुमचा देव तर मी तुमच्या देशावर आगुटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवेल. आगोटीचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस, वळवाचा पाऊस म्हणजे मागील पाऊस. आणि मागील पाऊस तो आज आता परमेश्वराने त्याचा वर्षाव
या भूमीवर केलेला आहे. म्हणून प्रभूला गौरव असतो, त्याची स्तुती असो. आणि योग्य समयी योग्य वेळी परमेश्वराने हा पाऊस हा मानवजातीला दिलेला आहे. त्याचा वर्षाव तो सगळ्यांवर तो करत आहे. म्हणून देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. आणि म्हणून देवाचे प्रियजन, पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं की ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामास बरकत देईल. आणि उत्तम भांडार, आकाश कपाटे, आकाशाच्या दारे, आकाशाचे जलाशय, ते तुमच्यासाठी वर्ष. आणि परमेश्वराने मानवजातीला उत्तम भांडार असं दिलेलं आहे. उत्तम जलाशय दिलेले आहेत. उत्तम जलाशय म्हणजे मोठमोठे धरणं, मोठमोठे तलाव, मोठमोठे बंधारे हे परमेश्वराने मानवजातीसाठी हे दिलेले आहेत. पण ह्या गोष्टीचा विचार आम्ही करताना पुष्कळ वेळेस परमेश्वराच्या ह्या दयेची आम्ही आठवण करत नाही. आणि आठवण करत नाही की जे परमेश्वराने आम्हाला बरकत दिली, जी समृद्धी दिली, त्याद्वारे आम्ही परमेश्वराचं गौरव करत नाही. आणि त्यामुळं पाऊस पडण्याचं थांबतं. आणि पाऊस पडण्याचा थांबतो, कोरडा दुष्काळ पडतो. पण हा कोरडा दुष्काळ का पडतो? पवित्र शास्त्र बायबल आम्हाला असं सांगत आहे. देवबापा मानव जातीवरची जी काही कोपदृष्टी आहे ती का काढून घेतो? तर मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिले की देवाचा कोप कशामुळे होतो? तर प्रियजनो, कोरडा दुष्काळ का पडतो? तर यिर्मयाचं पुस्तक याचा 3रा अध्याय पहिले 2 आणि 3 हे वचने जर आपण वाचले तर त्या ठिकाणी स्पष्टरीतीने म्हटलेलं आहे की आपल्या सिंदाळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहे. ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडत नाही तो. आणि वळवाचा पाऊस सुकून जाते, कारण तो देश कोरी मूर्तीचा आहे. त्या लोकांना मूर्तीचे वेळ लागले आहे. कोरडा दुष्काळ का पडतो? जलाशय, मोठमोठे धरणं, विहिरी, हे बोरवेल ह्या कोरड्या का पडतात? तर ह्या ठिकाणी स्पष्टरीतीने सांगितले की त्यांची सिंदाळकीने आणि भ्रष्टतेने ह्या गोष्टी घडून येतात. आणि दुसरी गोष्ट मूर्तीपूजन, परमेश्वराची अवज्ञा करणं, परमेश्वराची आज्ञा मोडणं, ह्याद्वारे परमेश्वर ह्या भूमीवर कोरडा दुष्काळ तो पाडू शकतो आणि पडतो. याचं कारण हे की आज संपूर्ण भूतलावर, संपूर्ण जगामध्ये, आपल्या देशामध्ये संपूर्ण भूतलावर हा भ्रष्टाचार हा बोकाळलेला आहे. म्हणून त्यांचे बोरवे, त्यांचे विहिरी, त्यांचे जलाशय, त्यांचे मोठमोठे धरणं, त्यांचे तलाव हे कोरडे पडत आहेत, पडलेले आहेत आणि पडतात. याचं कारण हे की त्यांची सिंदाळकी
आणि मूर्तीपूजा. देवाची आज्ञा अशी आहे, पहिलीच आज्ञा, की आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. पण तुम्ही म्हणाल आम्ही अन्य देवाची भक्ती उपासना करत नाही, आम्ही कसल्या प्रकारचं नैवेद्य खात नाही, कोणत्याही मूर्तीकडे आम्ही डोळा लावित नाही. पण देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगत आहे की तुम्ही हे मूर्तीपूजक आहात. ह्या तुमच्या मूर्तीपूजकामुळं पाऊस पडण्याचा थांबतो. इपिस्करस पत्र याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन तुम्ही पहा. इपिस्करस पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन त्या ठिकाणी स्पष्टरीत्याने सांगितलेलं आहे की हेवा कलह ही मूर्तीपूजा आहे. तुमच्यात भांडण आहे, कलह आहे, हेवा आहे, द्वेष आहे, तर ते तुम्ही मूर्तीपूजक आहात. आणि मूर्तीपूजा ही जादूगिरीपेक्षा, अवज्ञा ही जादूगिरीपेक्षा ही भयंकर आहे. आणि म्हणून देवा ह्या भूमीवर पाऊस पडत नाही. त्यानंतर विश्वासघात, एस्केल्याचा 14वा अध्याय आणि 12 आणि 13 हे वचन तुम्ही पहा की तुमच्या विश्वासघातामुळे तो पर्जन्यवृष्टी तो करत नाही आणि तो करणार नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम काय होतो तर यशायाचा 5वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलेले की मी तो उद्ध्वस्त करीन, त्याला कोणी स्वच्छ करणार नाही व कोवळणार नाही. त्यात काटे सोरटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास करीन. या आमच्या दुष्कर्मामुळं परमेश्वर मेघांना तो आज्ञा करी की पाऊस पाडू नका. पण प्रयोजन हो, आज देवाची दया, देवाची कृपा तुमच्यावर एवढी मोठी झालेली आहे की त्याने संपूर्ण ह्या भूतलावर त्यांनी आपल्या पावसाची वृष्टी केलेली. आणि म्हणून पाऊल तिमोथेला तो असं सांगतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व अदृश्य राहा. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. परमेश्वराने मानवजातीला कशासाठी पाऊस दिला ते आपण पाहिलं. परमेश्वराने हा पाऊस मानवजातीच्या नाशासाठी केलेला नाही, दिलेला नाही. तर पवित्र शास्त्र बायबल आम्हाला असं सांगतं की परमेश्वराने शपथ घेतलेली आहे. नोहाच्या प्रलयाविषयीचं उदाहरण तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवा. ज्यावेळेस परमेश्वराने प्रथम पृथ्वीचा नाश केला आणि त्या सृष्टीकडे बघितलं, त्यावेळेस परमेश्वराला अनुताप झाला आणि तो म्हटला की येथून पुढं मी पृथ्वीचा नाश हा पाण्याने करणार नाही. देवापरा गौरव असो, त्याची स्तुती असो. आणि म्हणून देवाचे प्रयोजन, देवपणे आपल्यावर कृपेची वृष्टी करावी, आपली भूमी सफल व्हावी. त्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला एकच करायचं आहे
की सेनाधीश परमेश्वर याचे भजन पूजन करण्यास येरुसलेमच जाणार नाही, त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही. देवबापाने तुमच्यावर पर्जन्यवृष्टी करावी. म्हणून जर असं तुम्हाला वाटत असेल तर देवबापाचं भजन आणि पूजन करण्यासाठी तुम्ही देवाच्या मंदिरात यायला पाहिजे. आणि जर तुम्ही देवाच्या मंदिरात त्याचं भजन पूजन करण्यासाठी येणार नाही तर परमेश्वर कोरडा दुष्काळ पाडतो. जे स्वर्गातील जे सर्व आध्यात्मिक आशीर्वादाचा जो काही वर्षाव आहे तो थांबवेल. आज परमेश्वराने मानवजातीसाठी आकाश कपाटे हे उघडे करून ठेवलेले आहे. परमेश्वराचा आशीर्वादाचा वर्षाव जर पाहिजे असेल तर परमेश्वराच्या चरणी त्याचं भजन पूजन करा. परमेश्वराचं देणं ते परमेश्वराला द्या. परमेश्वर आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देतो की नाही याची तुम्ही प्रतीती पहा. या पर्जन्याने जशी ही पृथ्वी समृद्ध केली तसाच माझा देव त्याच्या आज्ञा जर आपण पाळल्या तर त्याच्या वचनाप्रमाणे तो निश्चित रीतीने तो तुमचं आणि माझं तो सहाय्य करणार आहे. आणि म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आणि 4 अध्याय 1 ते 11 हे वचन तुम्ही तुमच्या मनासाठी वाचा. देवाचा साक्षात्कार व्हावा म्हणून प्रगटीकरण याचा 4 अध्याय 1 ते 4 हे वचन तुम्ही वाचा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की आकाश व पृथ्वी नाहीशी होती तर माझी वचने नाहीशी होणार नाही. देवबापाची दया, देवबापाची कृपा. आणि म्हणून गीत करता म्हणतो की होईल रोष्टी कृपेची तेने रोष्टी कृष्टी याची गोष्टी जगली होतसा होईल रोष्टी कृपेची. आणि देवबापाने आपल्या कृपेची गोष्टी करावी म्हणून ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत त्याचं तुम्ही अनुकरण करणारे व्हा. म्हणजे देवबापाचा दैवी आशीर्वाद तुम्हा सर्वांवर वर्षेल. म्हणून देवबाप करो व त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे तुमचा आणि माझं तो साथ